सर्वांना नमस्कार. बघा, सप्टेंबर 2026 मध्ये जी CTT परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती म्हणजे 11 मे पासून सुरुवात झालेली आहे. तर तो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जी माहिती लागणार आहे ती कोणती लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, सर्वप्रथम जी आपल्याला संपूर्ण जो फॉर्म भरायचा आहे तो भरताना जी काही आपण माहिती भरणार आहे ती इंग्रजी आणि जर इंग्रजीमध्ये भरत असणार तर ती कॅपिटलमध्येच आपल्याला भरायची आहे. सर्व जी माहिती आपण भरणार ती कॅपिटल लेटर्समध्येच आपल्याला भरायची आहे. त्यानंतर बघा, अर्जदाराचे नाव. आता हे जे अर्जदाराचं नाव आहे हे आपल्याला भरताना SSC म्हणजे की जे आपलं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसारच आपल्याला काय करायचं आहे, हे नाव आपलं तिथे असायला हवं. म्हणजे आडनाव प्रथम असेल तर प्रथम, नंतर असेल तर नंतर. नंतर उमेदवाराच्या आईचं नाव. हे नावसुद्धा बघा या ठिकाणी बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं की 10वी आणि 12वीच्या दोन्ही बोर्ड सर्टिफिकेट बऱ्याच वेळा नाव काही लोकांचं वेगळं दिसायला येतं आहे. तर त्या ठिकाणी तुमचं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं आईचं नाव टाकलं असेल तेच नाव त्या ठिकाणी तुम्हाला जसंच्या तसं फिलअप करायचं आहे. त्यानंतर उमेदवाराच्या वडिलांचे नाव ॲज इट इज नाव तिथे यायला हवं. त्यानंतर मोबाईल नंबर जो सुरू असणार आपला. त्यानंतर ईमेल ID ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती असणार तो ईमेल ID त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर बघू शकतो आपण जन्मतारीख आपली जशी असणार ती. नंतर आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. स्वतःचाच आधार नंबर त्या ठिकाणी द्या. आधार एनरोलमेंट ID जर तुमच्याकडे आधार तुमचं जर प्रोसेसिंगमध्ये असेल, आधार अजून तुमचं निघालेलं नसेल, त्याची जी पावती असते त्या पावतीचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागतो. जर आधार असेल तर या याची गरज आपल्याला पडत नाही. त्यानंतर लिंग मेल फिमेल जे असेल ते आपल्याला तिथे चूज करायचं आहे. जातीचा प्रवर्ग हे मात्र व्यवस्थित टाका, याच्यामध्ये चूक होऊ देऊ नका की जातीचा तुमचा जो प्रवर्ग आहे, जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायची आहे. आणि तुमचा परमनंट ॲड्रेस म्हणजे आपण कायमस्वरूपी कुठे राहतो लक्षात घ्या. या ॲड्रेसनुसारच तुम्हाला जी एक्झाम सेंटर असणार ते येणार आहे. त्यामुळे ॲड्रेसमध्ये चूक करू नका. यानंतर आपण बघतोय की आपली जी व्यावसायिक अर्हता आहे म्हणजे आपलं D.Ed झालं आहे की B.Ed झालं आहे, कशाच्या बेसवरती आपण हा फॉर्म भरतो आहे ती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. बघा, व्यावसायिक पदविका शिक्षण म्हणजेच ज्याला आपण म्हणतो D.Ed. तर D.Ed जर आपलं झालं असेल तर त्याचं आपल्याला बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव. जर तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असणार तर त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन काउन्सिल पुणे हे आपली बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी आपली D.Edची राहणार आहे. त्यानंतर पासिंगचं इयर जे काय तुमचं असेल ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे. गुण ऑप्टेन मार्क्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालेले गुण टाकायचे आहे आणि एकूण गुण म्हणजे कितीपैकी तुम्हाला तेवढे मार्क्स मिळाले. आणि या ठिकाणी आपल्याला टक्केवारी भरून घ्यायची आहे, किती टक्केवारी असणार. आणि ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलेली होती त्या विद्यालयाचं नाव या ठिकाणी ऑप्शन्समधून आपल्याला चूज करावं लागणार. तर ही झाली आपली D.Ed संदर्भात माहिती. तशीच माहिती सेम आपल्याला B.Ed संदर्भात भरायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की B.Ed संदर्भात म्हणजे जी आपली पदवी असते, प्रोफेशनल डिग्री इन एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, तर ती B.Ed जी आहे हे आपण या ठिकाणी कोणती युनिव्हर्सिटी आपली होती त्या युनिव्हर्सिटी या ठिकाणी चूज करायची आपल्याला. त्यानंतर पास झालेलं वर्ष आणि महिना या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर मिळालेले मार्क्स किती ते टाकायचे. त्यानंतर एकूण गुण किती त्याच्यापैकी तुम्हाला तेवढे मिळाले ते त्या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर टक्केवारी पर्सेंटेज तुम्हाला किती मिळालेले दोन्ही गोष्टी या ठिकाणी फिलअप करायच्या आहे. परत त्या ठिकाणी B.Edला असताना तुम्ही कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतली होती त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. आता बघा, इथून सर्वात महत्त्वाची माहिती समोर. नंतर बघा 14 क्रमांकाचा जो पॉईंट आहे तो परीक्षा म्हणजेच स्टँडर्ड अप्लाइड फॉर. म्हणजे तुम्ही 1 ते 5साठी पेपर अप्लाय करताय की 6 ते 8साठी. म्हणजे तुम्ही D.Edच्या क्वालिफिकेशनवरती भरताय की B.Edच्या क्वालिफिकेशनवरती हे या ठिकाणी आपल्याला चूज करावं लागेल. नंतर पर्यायी विषय म्हणजे तुमचे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे ते काय राहणार आहे. त्यानंतर परीक्षेचं माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, 2 माध्यमांपैकी आपल्याला कोणतंही एक माध्यम या ठिकाणी निवडायचं आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल का. जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी हो म्हणायचं आहे. त्यानंतर उमेदवार दिव्यांग आहे का. जर दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरच या ठिकाणी दिव्यांग आहे किंवा नाही करा. ते 40%पेक्षा जास्त हवं. त्यानंतर बघा, ओळखीचा पुरावा आयडेंटिटी प्रूफ तुम्ही या ठिकाणी काय देताय, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक. तर त्याचा नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. ठीक आहे. तर मोस्टली आधार कार्ड आपण चूज करतो. आधार कार्डचा नंबर या ठिकाणी आपण देणार आणि पासपोर्ट साईज फोटो आणि स्वतःची सिग्नेचर. तर बस एवढीच माहिती आपल्याला CTTचा फॉर्म भरण्यासाठी लागते. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागणार
नाही. तर फॉर्म भरताना तो कसा भरावा याचा एक संपूर्ण एक व्हिडिओ ट्युटोरियल उद्याला या आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.